संजय राऊत दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे सदाभाऊ खोत. 5 तारखेला आमचे तीनही पक्ष एकत्र येऊन शपथविधी होईल. संजय राऊत जेव्हा महाविकास आघाडीत गेले तेव्हा दिल्लीच्या आदेशाची वाट बघत होते. सोनिया गांधींना लोटांगण घालून ते आले होते. त्यामुळे आपलं पहिलं नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं होतं का? नरेंद्र मोदी, अमित शहा हिंदुस्थानातील आहेत, तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं. काय बोलायचं? बोलाची कडी आणि बोलाचा भात. दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे ते. झालेला पराभव स्वीकारला पाहिजे. लाडकी बहीण आणि शेतकरी ओबीसी एकत्रित राहिला त्याचं हे यश असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. संजय राऊत ज्यावेळी महाविकास आघाडीत गेले त्यावेळी दिल्लीच्या आदेशाचीच वाट बघत बसलेले होते. वर्ण फतवा काय येतोय सोनिया गांधीपाशी जाऊन लोटांगण घालून ते आलेले होते तिथून. त्यामुळे मला वाटतं की आपण पहिल्यांदा नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं होतं का महाविकास आघाडीचं दिल्लीचं. निदान आदरणीय नरेंद्र मोदी जे असतील नाही तर आदरणीय अमित शहा जे असतील हे हिंदुस्थानातले तरी आहेत, ह्या मातीतले तर लोक आहेत. तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं. त्यामुळे त्यातला बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फार दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. ते उद्या आता वर बोलायला लागले. उद्या म्हणतील एमपीसी यूपीसीच्या परीक्षा बी बरोबर होत नाहीत, त्या बी गावातल्या ग्रामपंचायतमध्ये घेतल्या पाहिजेत असं म्हणायला लागतील. मला वाटतं पराभव झाल्यानंतर तो स्वीकारला पाहिजे. कारण UM मुळं जर हे झालं असेल तर मुस्लिम बहुल वस्ती जिथं होती तिथं UM बरोबर कसं चाललं, तिथं का महायुतीला मतं मिळाली नाहीत. त्या UMला कळलं का आता ही मुस्लिम वस्ती आली हे बरोबर चाललं पाहिजे. त्यामुळं ह्या लाडकी बहीण आणि शेतकरी शेतमजूर या सगळ्या वर्गांनी खऱ्या अर्थाने एकत्रित येऊन आणि मायनॉरिटीनं ओबीसी हा एकसंघ राहिला त्याचा हा विजय आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.